नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न चौथ्यामधला सेकंडवाला ऑप्शनल प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये आहे प्रसूतीची व्याख्या, प्रसूतीच्या अवस्थेचे वर्णन, प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमधील होणारे शारीरिक बदल, प्रसूतीची चिन्हे व लक्षणांची यादी आणि प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमधील प्रसविकेची भूमिका. ची व्याख्या बघूया. साधारण प्रसूतीची व्याख्या किंवा प्रसूतीची व्याख्या. गर्भावरणी व वार जननेंद्रियातून विशिष्ट घटनाक्रमाने बाहेर येण्याच्या नैसर्गिक क्रियेला स्वाभाविक प्रसूती असे म्हणतात. ही झाली प्रसूतीची व्याख्या. तर पुढील प्रश्न आहे प्रसूतीच्या अवस्था विचारल्या आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये प्रसूतीच्या अवस्था बघूया. प्रसूतीच्या एकूण 4 अवस्था असून प्रसूतीमध्ये क्रमाक्रमाने घडणाऱ्या क्रियेनुसार यांना 4 अवस्थेमध्ये विभागले गेले आहे. पहिला आहे सर्वायकल स्टेज, दुसरा आहे फिटल स्टेज, तिसरा आहे प्लासेंटल स्टेज आणि चौथा आहे निरीक्षण अवस्था. तर सर्वायकल स्टेजमध्ये या अवस्थेमध्ये सर्व्हिक्सचे प्रसरण होते म्हणून याला सर्वायकल स्टेज असे म्हणतात. कालावधी खऱ्या प्रसूतीच्या काळ सुरू झाल्यापासून सर्व्हिक्सचे पूर्ण प्रसरण होईपर्यंतचा काळ. अवधी काय आहे? प्रायमरी ग्रेव्हिडमध्ये 12 ते 16 तास व मल्टीपॅरामध्ये 8 ते 10 तास. प्रायमरी ग्रेव्हिडमध्ये म्हणजे फर्स्ट टाइम ज्याची डिलिव्हरी होते त्यावेळेस, आणि मल्टीपॅरामध्ये म्हणजे सेकंड टाइम डिलिव्हरी, एकापेक्षा जास्त डिलिव्हरी होत असते त्याला म्हणतात मल्टीपॅरा. तर सेकंड टाइम फिटल स्टेज, दुसऱ्या अवस्थेमध्ये गर्भ बाहेर येतो म्हणून या अवस्थेस फिटल स्टेज असे म्हणतात. कालावधी सर्व्हिक्सचे पूर्ण डायटेशन झाल्यापासून गर्भातून बाहेर येण्यापर्यंतचा काळ. अवधी आहे प्रायमरी ग्रेव्हिडमध्ये अर्धा तास ते 2 तास व मल्टीपॅरामध्ये अर्धा तास. थर्ड स्टेज आहे प्लासेंटल स्टेज. हा प्रसूतीची तिसरी अवस्था असून यामध्ये गर्भाशयातील प्लासेंटावर मेम्ब्रेन बाहेर येतात. अवधी आहे प्रायमरी ग्रेव्हिडमध्ये 5 ते 15 मिनिटे व मल्टीपॅरामध्ये 5 ते 15 मिनिटे. निरीक्षण अवस्था प्रसूती झाल्यानंतर 1 तासापर्यंतचे निरीक्षण म्हणजे चौथी अवस्था आणि यामध्ये साधारण स्थिती व गर्भाशयाचे निरीक्षण करायचे असते आणि अवधी आहे ही स्थिती प्रायमरी ग्रेव्हिडा व मल्टीपॅरामध्ये सारखीच असते. प्रश्न आहे प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये होणारे शारीरिक बदल कोणते? तर गर्भाशयाला येणारी नियमित लयबद्ध व वेदनायुक्त अंकुचने आणि निर्वेदना. पहिला पॉईंट. गरोदरपणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गर्भाशयाला नियमितपणे अंकुचने व निर्वेदना येऊ लागतात. ही अंकुचने वेदनायुक्त असतात आणि सुरुवातीच्या काळात या काळात सौम्य असतात. मात्र सर्व्हिक्स जसजसे डायलेट होत जाते तसतसे 2 काळामधील अंतर हे कमी होते व कळ जास्त काळ टिकणारी असते म्हणून गर्भाशयाचा फंडस व मधला भाग कठीण लागतो. दुसरा पॉईंट आहे अप्पर व लोअर सेगमेंट तयार होणे. गर्भाशयाच्या अंकुचन व निर्वतनामुळे फंडस तसेच आजूबाजूच्या वरील भाग आखूड व जाड होतो. वरील भाग जाड व आखूड झाल्यामुळे गर्भाशयाचा खालील भाग पातळ व लांब होतो. यापैकी वरील जाड व आखूड भागास अप्पर सेगमेंट असे म्हणतात व खालील भागास लोअर सेगमेंट असे म्हणतात. तिसरा पॉईंट आहे रिट्रॅक्शन रिंग तयार होणे. निर्वतन वलय. गर्भाशयाचे अप्पर व लोअर सेगमेंट ज्या ठिकाणी एक रिंग तयार होते त्यास निर्वेतन वलय असे म्हणतात. चौथा पॉईंट आहे सर्व्हिक्सचे एफेसमेंट होणे. गर्भाशयाचा ग्रीवा मऊ होतो, लहान करते आणि पातळ करते, पसरण्याची तयारी करते. पाचवा पॉईंट आहे सर्व्हिक्सचे प्रसरण. गर्भाशय ग्रीवा हळूहळू त्याच्या बंद अवस्थेपासून 10 सेंटीमीटरपर्यंत उघडते. चौथा आहे शो. सर्व्हिक्स जसजसे प्रसरण होत जाईल तसतसे सर्व्हायकल कॅनलमध्ये बसून राहिलेला घट्ट ओपनक्युलम सैल होऊन खाली ओघळतो, याला शो असे म्हणतात. मेम्ब्रेन बॅग तयार होणे. गर्भाशयाचे अंकुचन व निर्वेदनामुळे गर्भाशयाच्या आतील दाब वाढलेला असतो. या दाबामुळे सुटलेला करिओनमुळे प्रेझेंटिंग पॉटच्या पुढील बाजूस गर्भोदक येऊन बॅग तयार होते. नेक्स्ट पॉईंट आहे पांढर फुटणे. गर्भाशयाचे नियमित अंकुचन व निर्वतनामुळे प्रसूतीच्या पहिल्या व दुसऱ्या अवस्थेमध्ये मेम्ब्रेन बॅग फुटते. मेम्ब्रेन बॅग फुटल्यामुळे आतील गर्भोदक प्रसूतीपासून बाहेर येते व त्यामुळे प्रसूतीसाठी निर्जंतुक प्रसूती मार्ग निसर्गतः
तयार होतो. जनरल फ्लूइड प्रेशर. गर्भाशयाला आकुंचन व निर्वतने येत असताना गर्भाशयाच्या आतील दाब वाढतो. मात्र मेम्ब्रेन अखंड असल्यामुळे आतील वाढलेला दाब गर्भोदकावर सारख्या प्रमाणात पसरतो, म्हणून गर्भाला धोका होत नाही. ही झाली 9 पॉईंट प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमधील होणारे शारीरिक बदल. हे प्रसूतीची चिन्हे आणि लक्षणे. तर प्रसूतीच्या अगोदर साधारणपणे 2 ते 3 आठवडे गरोदर माते शरीरामध्ये काही बदल घडून येतात व त्याची ठराविक चिन्हे दिसून येतात. त्यामध्ये आहे लाईटनिंग. गर्भाशयाची उंची 36 ते 38व्या आठवड्यात झिपी स्टर्मपर्यंत पोहोचलेली असते, त्यामुळे श्वास पटलवर ढकलली जाते. परिणामी माते श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू होऊन दम लागतो. प्रसूतीपूर्वी 2 आठवडे गर्भाचा प्रेझेंटिंग पार्ट पेल्विक ब्रीममध्ये येतो. प्रेझेंटिंग पार्ट खाली आल्यामुळे गर्भ हळूहळू खाली सरकला जातो आणि गर्भ खाली सरकल्यामुळे गर्भाशयाची उंची कमी होण्यास सुरुवात होते व गर्भाशय ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये येते. गर्भाशय खाली आल्यामुळे श्वासपटलाचा दाब कमी होतो आणि माते श्वसन सुलभ होते. यास लाईटनिंग असे म्हणतात. दुसरा पॉईंट आहे सतत लघवी होणे. प्रेझेंटिंग पार्ट खऱ्या कटीरमध्ये उतरल्यामुळे त्याचा दाब मूत्राशयावर पडतो व त्यामुळे सतत लघवी होते. आणि तिसरा आहे बद्धकोष्ठता. गर्भमस्तक किंवा प्रेझेंटिंग पार्ट कटीरामध्ये आल्यामुळे त्याचा दाब मूत्राशयाप्रमाणेच गुदाशयावर देखील पडतो व त्यामुळे मातेस व्यवस्थित मल उत्सर्जन करता येत नाही. परिणामी बद्धकोष्ठता होते. चौथा पॉईंट आहे प्रसूतीच्या खोट्या काळात किंवा फॉल्स लेबर पेन. पहिलकणामध्ये खऱ्या प्रसूती काळ सुरू होण्यापूर्वी साधारणपणे 2 आठवडे पोटात दुखल्यासारखे वाटते व माता अस्वस्थ होते. त्यास फॉल्स लेबर व प्रसूतीच्या खोट्या काळ असं म्हणतात. हे आहेत प्रसूतीची चिन्हे आणि लक्षणे. आणि हा प्रश्न 2 मार्कासाठी आहे, तर एवढं इनफ आहे. या प्रश्नासाठी तुम्ही इतकं लिहू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही काही लाईटनिंगमध्ये थोडंसं लाईटनिंगची डेफिनेशन व्याख्या तेवढीशी लिहिलेत, थोडीशी कट करून तरी चालते. वरील पॉईंट नाही लिहिला, फक्त डेफिनेशन लिहिलं तरी चालेल, कारण हा प्रश्न फक्त 2 मार्कासाठी आहे. तर एवढं लिहिलं तर इनफ होत. ची भूमिका मातेच्या प्रसूतीच्या पहिल्या अवस्थेमध्ये कशी घ्यावी हा प्रश्न आहे. तर बघा त्याचं उत्तर आहे परिचारिकेने मातेची व्यवस्थित हिस्ट्री घेऊन तिला खऱ्या काळात चालू झाल्या असल्यास प्रसूतीसाठी लेबर वेटिंग रूममध्ये घ्यावे. वेटिंग रूममध्ये मातेचे सर्व्हिक्स पूर्ण डायटेशन होईपर्यंत ठेवावे. दर 2 तासांनी योनी परीक्षण करून सर्व्हिक्सचे डायटेशन किती झालेले आहे ते पाहावे. ऑक्सिटोसिनची ड्रीप लावली असल्यास त्याचे प्रमाण व वारंवारता काळजीपूर्वक पाहावी. मूत्राशय व गुदाशय रिकामी करावे. मूत्राशय रिकामी करण्यासाठी निर्जंतुक मेटल कॅथरेटरचा वापर करावा. गुदाशय रिकामी करण्यासाठी साबण पाण्याचा इनिमा द्यावा. आणि सर्व्हिक्सचे डायटेशन 8 सेंटीमीटरपेक्षा जास्त झाले असल्यास गुदाशय रिकामी करण्यासाठी मातेस बेडपॅन द्यावे. त्याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट आहे पार्टोग्राफ. पण हे पूर्ण याची गणना थोडंसं लिहिलं तरी चालेल. पार्टोग्राफ आणि योनी परीक्षण केले जावे. नंतर लेबर रूममध्ये तयारी केली जावी. असं शॉर्टकटमध्ये तुम्ही हे पॉईंट त्याच्यामध्ये टाकू शकता. हा प्रश्न आहे 3 मार्कासाठी. तर फक्त मेन पॉईंट्स आणि पार्टोग्राफ, योनी परीक्षण केले जावे, लेबर रूममध्ये तयारी केली जावी, हे असं लिहिलं तरी इनफ आहे. तर आपला 4था प्रश्न आज संपलेला आहे. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.